विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. साखरेचे दर क्विंटल मागे 1500 रुपयांनी घसरले. साखरेच्या कृत्रिम तेजीला एका आठवड्यातच लगाम. दर 45 ते 55 रुपये प्रति किलो. येत्या काही दिवसात दर आणखी घसरण्याची शक्यता. नेपाळच्या रसुआ शहरातील जलप्रलयाची थरारक दृश्य समोर. दगड बाजारामध्ये पुराच्या पाण्याचा प्रवाह. पाण्याने आणि गाळाच्या प्रचंड प्रवाहाने काही मिनिटातच विध्वंस. पूर आल्यानंतर लोक सैरावेरा पळू लागले. नेपाळच्या महाप्रलयामध्ये 392 जणांचा अंत. 288 भारतीयांसह 1500 जण बेपत्ता असल्याची माहिती. तर 13,000हून अधिक सुरक्षा रक्षक बचाव कार्यात. अन्न, पिण्याचं पाणी आणि मूलभूत सुविधांचा पुरवठा सुरू. पंतप्रधान बालेंद्र शाह यांची फेसबुक पोस्ट. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणामध्ये 5 लाखांचा व्यवहार. एमपीएससी कार्यालयामध्ये देवाणघेवाण झाल्याची तपासामध्ये माहिती समोर. सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यानं प्रश्नसंच बेकायदेशीरपणे मिळवला. पेपर फुटीची इनसाइड स्टोरी TV9च्या हाती. एमपीएससी पेपर फुटीवरून राजकारण करणं अयोग्य. कुणी कुठल्याही पक्षाचा असो, कारवाई झाली आणि होणारच. पुढच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी व्यवस्था उभ्या करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पावसाळा संपत आला तरी मुंबई महापालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचं वाटप नाही. युद्धामुळे छत्री देऊ शकलो नाही. प्रशासनाचं अजब स्पष्टीकरण. प्रकरणी कंत्राटदाराला जबाबदार धरत कारवाई करण्याचा शिक्षण समिती अध्यक्षांचा इशारा. महायुती सरकारनंच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेत. सरकारनं मराठा समाजासाठी जितकं काम केलं तितकं काम याआधी कुणीच केलं नाही. जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाबाबतच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. दिशा सालियान प्रकरणामध्ये आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. कालच्या सुनावणी तपासाला मर्यादा आणि एफआयआर का दाखल केला नाही यावरून हायकोर्टाचं पोलिसांना खडीबोल. जय पवारांचा उद्या बारामतीमध्ये जनता दरबार. राष्ट्रवादी भवनात जनता दरबाराचं आयोजन दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जय पवार उपस्थित राहणार. मुंबई विद्यापीठामधील कॅन्टीनचा परवाना निलंबित. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. अवैध परवाना आणि अपुऱ्या पायाभूत सुविधेसह अस्वच्छता आढळल्याचं समोर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.